श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। आपण बघू शकता आहोत किती मोठ्या उत्साहात दारणेश्वर मंदिराचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला। नाशिक जिल्ह्यातील पळसे या ठिकाणी फुलेनगर परिसरात दारणेश्वराचं मंदिर आहे। या मंदिराचा प्रथम वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या महादेव मंदिराला आपण बघू शकतोय कशा पद्धतीने झेंडूच्या फुलांनी सजावट करण्यात आली। तसेच महादेवाच्या पिंडीला चंदनाचा लेप लावून अतिशय सुंदर पद्धतीने सजवण्यात आले। कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण बघू शकतो कशा पद्धतीने महादेवाची पालखी काढण्यात आली। ढोल ताशा आणि डीजेच्या गजरात पळसे गावातून भव्य ही मिरवणूक काढण्यात आली। आणि यावेळी आपण बघतोय की किती आकर्षक वेशभूषा केलेले बैलगाडी आणि घोड्यावर बसलेले छत्रपती शिवाजी महाराज, छोटे छोटे बालगोपाल, शंकर पार्वती, तर कोणी प्रभू श्रीरामाची वेशभूषा केलेले हे चिमुरडे मोठ्या उत्साहात मिरवणुकीत सामील झाले। ही पालखी मिरवणूक नंतर दारणेश्वर मंदिरात परत आली। त्यावेळी महादेव आणि दारणा नदी मातेची आरती करण्यात आली। या पालखी सोहळ्यादरम्यान अनेक शिवभक्तांनी तसेच गावातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घेतला। यावेळेस पळसे गावातील गावकरी तसेच सर्व शिवभक्तांसाठी मोफत आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिराचं देखील आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमाप्रसंगी भव्य महाप्रसादाचे देखील आयोजन केलं होतं, ज्यामध्ये शिवभक्तांनी या प्रसादाचा लाभ घेतला। या ठिकाणी 1 वर्षापूर्वी दारणेश्वर मंदिराचा या ठिकाणी उद्घाटन झाला होता। खरं तर अतिशय रम्य, बाजूला एक चांगली नदी आणि अतिशय चांगल्या या वातावरणामध्ये हे मंदिर या ठिकाणी अण्णा ढेरिंगे आणि त्यांच्या सहकार्याने उभं केलेलं आहे। हे मंदिर 1 वर्षामध्ये इतकं जागृत स्थान लोकांना वाटायला लागलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भाविक दर्शनाला यायला लागलेले आहे। या मंदिरात आल्यानंतर अतिशय समाधान वाटतं। आजूबाजूला जे काही वर्षापूर्वी झाडे लावले त्याचं देखील या ठिकाणी संगोपन त्या ठिकाणी झालेलं आहे। एक अतिशय निसर्गरम्य असं वातावरण या ठिकाणी आहे आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणामध्ये भाविक या ठिकाणी येत असतात, देवदर्शन घेत असतात आणि वर्षभर या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन ही सर्व मंडळी करीत असते। आणि म्हणून आज वर्धापन दिन आहे। या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी अण्णा ढेरिंगे, त्यांचे सर्व सहकारी, त्यांचे मित्रमंडळ यांना मनपूर्वक धन्यवाद देतो की आपण एक चांगला उपक्रम हाती घेतला आणि यशस्वी तो झाला, त्याच्याबद्दल खऱ्या अर्थानं आम्हाला समाधान आहे। आमच्या ग्रुपचे अध्यक्ष श्री अनिल अण्णा ढेरिंगे आणि ही सगळी जी टीम आहेत, हे सगळे टीम मेंबर अहोरात्र इथं या सगळ्या भरभराटी होण्यासाठी कायम झटत असतात। आणि इथं 2 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या, 3 गोष्टी आम्ही सगळ्यात महत्त्वाच्या जपतो। फक्त धार्मिकच गोष्टी करत नाही आम्ही, सगळ्यात महत्त्वाचं नदीचं स्वच्छता, कारण की दारणा नदीवरनं दारणेश्वर नाव दिलेलं आहे, तर नदीचं स्वच्छता करणं आमचं कर्तव्य आहे, ते आम्ही करत असतो आणि जनजागृती त्याची करत असतो। दुसरं, इथं हजारो पक्षी इथं येत असतात आणि हजारो पक्ष्यांना जपण्याचं काम, त्यांना खाद्य वगैरे असेल त्या सगळ्या गोष्टी टिकवण्याचं काम आम्ही सगळं करत असतो। आणि तुम्ही जर इथं बघितलं तर हजारोच्या वरती वृक्ष आहेत। म्हणजे हा सगळा ग्रुप आहे, हा सगळा ग्रुप ह्या सगळ्या सामाजिक कार्यातून धार्मिक कार्याकडे आम्ही सगळं काम करत असतो। आणि सगळ्यात महत्त्वाचा आमच्या गावचा जो प्रश्न होता तो म्हणजे दशक्रिया विधीचा। मी जसं तुम्हाला सांगितलं, पक्ष्यांचं जसं इथं आगमन असतं, तर दशक्रिया विधी साधारणतः 150च्या वरती दशक्रिया विधी गेल्या दिवसांमध्ये झालेल्या आहेत आणि एकही दशक्रिया विधीला 2 मिनिटाच्या वरती पिंडदानाला वेळ लागलेला नाहीये। म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आमच्या ग्रुपच्या माध्यमातून होत असतात। मी आमच्या ग्रुपच्या माध्यमातून आपल्या सगळ्या जे पण हा व्हिडिओ बघत असतील, महाराष्ट्रातील, देशातील, जिल्ह्यातील सगळ्या नागरिकांना असं आवाहन करतो, नक्कीच तुम्ही या आमच्या तीर्थक्षेत्राला भेट द्या। या कार्यक्रमाप्रसंगी दत्तनाना गायकवाड आणि बाबा सदाफुले यांनी देखील कार्यक्रमाला उपस्थिती लावली।
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष अनिल ढेरिंगे, उपाध्यक्ष रावसाहेब गायधनी, योगेश गायधनी, वसंत गायधनी, भारत ढेरिंगे, मनोज गायधनी, मंगेश गायके, विनोद मुनोद, भानुदास गायधनी, शामराव गायधनी, बाळासाहेब गायधनी, संजय ढेरिंगे, अरुण चौधरी, किरण ढेरिंगे, किशोर गायधनी, संदीप खताळे, किरण ढेरिंगे, अर्जुन सोनवणे, राहुल दाते, बाळासाहेब ढेरिंगे, अशोक गायधनी, जनार्दन ढेरिंगे यांनी विशेष परिश्रम घेतले. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे.